आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या हनुमाननगरच्या राजाचे दिमाखात आगमन। ईश्वरपूर तालुका वाळवा येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या हनुमाननगरच्या राजाचे आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आगमन झाले। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात कार्यकर्त्यांनी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते उत्साहात होते। आज अंगारकी संकष्टीचा योग असल्याने बाप्पाच्या आगमनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। पारंपरिक ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढत गणपती बाप्पाला मंडपात आणण्यात आले। यावेळी हनुमाननगर आणि परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। ईश्वरपूरचे नाव आता उरून ईश्वरपूर होणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा। अण्णासाहेब डांगे यांनी सम्राट महाडिक यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहराचे नाव आता उरून ईश्वरपूर असे होणार आहे। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात ही घोषणा केली। सध्या अस्तित्वात असलेले ईश्वरपूर हे नाव चुकीने ठेवले गेले होते अशी चर्चा होती। यातील उरून हा शब्द वगळण्यात आला होता। या चुकीच्या नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अण्णासाहेब डांगे यांनी सम्राट महाडिक यांनी प्रयत्न केले। त्यांच्या पाठपुराव्यानंतर हे नाव आता उरून ईश्वरपूर असे अधिकृतपणे केले जाणार आहे। चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल बोलताना अण्णासाहेब डांगे यांच्या पत्राचा आणि प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला। या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। लवकरच या नामकरणासंदर्भात अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली जाईल। इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण राज्य सरकारने मंजूर करून केंद्राकडे अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव पाठवला आहे। या निर्णयाचं शहरात उत्साहाने स्वागत करत सर्वत्र पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे। मात्र स्थानिक नागरिकांनी या नव्या नावात उरून नाव लावण्याची मागणी केली आहे। त्यामुळे इस्लामपूरचे नाव उरून ईश्वरपूर करावे या मागणीसाठी 1 ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण आज 12 दिवसानंतरही सुरूच आहे। साखळी उपोषणस्थळी भजन, प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांसह आंदोलनकर्ते आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत। मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण न थांबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। स्थानिक राजकीय नेत्यांचे या आंदोलनास पाठिंबा मिळत आहे। माजी नगराध्यक्ष, आमदार व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी भेट देऊन ऐक्य व्यक्त करत आहेत। प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारने हमी दिली आहे की केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन शासकीय अध्यादेशानुसार शहराचे नाव उरून ईश्वरपूर असेच निश्चित केले जाईल। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे।